तर मग आम्ही गिरनारवरून निघालो सोमनाथचं दर्शन घ्यायला। 3-4 तास लागले होते आम्हाला तिथे पोचायला। छान असं सोमनाथचं मंदिर आहे। गिरनार दर्शन झालं आमचं आणि माझी खूप इच्छा होती, गिरनार चढताना खूप वाटत होतं की आपण आलो, प्रथम आलं नाही। तर त्याच्यामुळे प्रथमही गेला होता आणि आमचा तुषारही गेला होता। दोघं भाऊ त्यांच्या ग्रुपसोबत गेले होते। आता आम्ही निघालो इथून गिरनारवरून। तर आम्हाला 4 तास जवळपास लागले सोमनाथला पोचायला। तर झालं असं, सोमनाथला आम्ही पोचलो, पण आम्हाला कोणीच असं नीट मंदिर कुठे ते सांगितलंच नाही। सगळेजण त्या दुसऱ्या मंदिराजवळच नेत होते। इथे मोठे असे पिंड आहे महादेवांचे। तर सगळ्यात पहिले आम्हाला इथे अहिल्याबाई होळकरांनी जे मंदिर बांधलेलं आहे तिथे नेलेलं होतं आणि तेच दाखवलं आम्हाला मंदिर। आणि हे जे मेन सोमनाथचं मंदिर आहे ते आम्हाला खूप उशिरा भेटलं। आम्ही खूप फिरून आलो। नंतर इथे अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जेव्हा विध्वंस झाला होता तेव्हा त्यांनी हे मंदिर उभारलं होतं, नवीन मंदिर इथे बांधलेलं होतं आणि त्यानंतर मग ते दुसरं मंदिर आहे ते बांधलेलं आहे। तर इथे आरामात असं दर्शन वगैरे करता येत होतं आपल्याला। इथे पण लिंग स्थापन केलं आहे अहिल्याबाई होळकरांनी आणि छोटे छोटे मंदिरं आहे एवढ्या भागातच। तर मग त्यानंतर आम्ही खूप फिरून वगैरे आल्यावर समुद्रकिनाऱ्यावर वगैरे बघितला। त्यानंतर आम्ही सोमनाथ ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं आणि तिथल्या तिथेच मंदिर होतं, पण आम्हाला महादेवानी खूप फिरवलं। तिथल्या तिथेच आम्हाला नीट सांगणारे होते नाही म्हणून। पण छान असं आमचं संध्याकाळच्या वेळेस दर्शन झालं। आम्हाला मस्त डुबता सूर्य पण बघायला भेटला समुद्रातून आणि त्यानंतर आम्ही खूप थकलेलो होतो। तर मग जेवणाला बसलो। तर 2 दिवसातून आम्ही आज इथे बाहेर जेवायला बसलो होतो आणि काठियावाडी थाळी आम्ही मागितलेली होती, कारण दुसरं घेण्यापेक्षा थाळी घेतली तर पोटभर जेवणही होतं। तर त्यामुळे आम्ही थाळीच मागवली होती सगळ्यांनी। आणि इथे महत्त्वाचं म्हणजे ताक होतं जेवण झाल्यावर पिण्यासाठी आणि छान होतं जेवण, पण एकदम मस्त होतं। तर इथे बटाट्याची भाजी, दुसरी भाजी होती, लोणचं, मिरच्या, कांदा, टोमॅटो आणि भाकर पण होती, चपाती, एक सुक्की भाजी, पापड आणि बरंचसं होतं असं। तर त्यामुळे ही थाळी छान होती खायला आणि चवीलाही सुंदर होती, मस्त चवीलाही छान होती। तर आमचं सोमनाथ दर्शन खूप फास्ट झालं, कारण व्हिडिओ बनवायलाच झाले नाही मध्ये, कारण मोबाईल अलाउड होता नाही। हे जे फोटो घेतलेले मी ते घेतलेले व्हिडिओमधून। तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा। थँक्यू। श्री स्वामी समर्थ।